तर ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक झाल्याचं वृत्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फेटाळलंय. उबाटाच्या खासदारांसोबत कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं शिंदेंनी सांगितलंय. अशी कोणतीही बैठक झाली नसून या केवळ अफवा आहेत असं शिंदेंनी स्पष्ट केलंय. ठाकरेंचे खासदार फुटून शिवसेनेत येणार या चर्चांमध्ये तथ्य नाही. सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा बातम्या दिल्या जात आहेत असं शिंदेंनी सांगितलंय. पुढची मोठी बातमी आपण बघूया. मुंबईत विकास निधीच्या वाटपात सत्ताधारी पक्षाला झुकतं माप प्रथा यंदा महायुतीनं कायम ठेवली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या नगरसेवकांना किमान 2 कोटी ते 20 कोटींपर्यंतचा विकास निधी दिला जातोय. तर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना अवघा 25 लाखांचा विकास निधी देऊन त्यांची अक्षरशः बोळवण केलेली आहे. तर विरोधी गटनेत्यांनाही कोट्यावधी देऊन खुश करण्यात आलंय. मात्र त्यांच्या स्वतःच्या नगरसेवकांना अल्पनिधी मिळाल्यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढतीये. नेते मालामाल, कार्यकर्त्यांचे हाल अशी चर्चा सध्या रंगली आहे. आणि एवढ्याशा निधीतून प्रभागामध्ये विकासाची कामं कशी करायची हा प्रश्न नगरसेवकांना पडलाय. तर या सगळ्या निधी वाटपामध्ये माहितीचा वर्चस्व कसा आहे आपण समजून घेऊया. कोणाला किती निधी मिळालाय आपण बघूया. तर निधी वाटपामध्ये माहितीचा वर्चस्व बघायला मिळतोय. गणेश खणकर यांना 20 कोटींचा निधी मिळालाय. अमेय घोले यांना 10 कोटी, संजय घाडी यांना 10 कोटी, तर प्रभाकर शिंदे यांना 2.50 कोटी, 2.5 कोटी आणि रितू तावडे यांना 2.25 कोटी इतका निधी मिळालाय. तर गटनेत्यांना मिळालेला निधी किती आहे तर अशरफ आझमी यांना 2 कोटीचा निधी मिळालाय. किशोरी पेडणेकरांना 2 कोटी आणि यशवंत किल्लेदार यांना 2 कोटींचा निधी मिळालाय. यानंतर विजय उबाळे यांना 2 कोटींचा निधी आहे. डॉक्टर सईदा खान यांना 3 कोटीचा निधी आहे. अजित रावराणे यांना 2.25 कोटीचा निधी मिळालाय. तर विरोधकांची मात्र लाखात बोळवण केलेली आहे. विशाखा राऊत यांना 25 लाख रुपये तर आशा काळे यांना 25 लाख रुपये निधी मिळालाय. खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, विरोधी पक्षाचे सुद्धा नगरसेवक निवडून आलेले आहेत. लक्षात घ्या, विरोधी पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत. ते टपकलेले नाहीत आकाशातून. खासदार निवडून आलेले आहेत. आणि हा जनतेच्या तिजोरीतला पैसा हा तुमच्या पिताश्रींच्या खिशातला पैसा नाही. मी वारंवार सांगतोय 25 लाखाची काय तुम्ही आम्हाला का बिदागी देताय का? आम्हीच तुम्हाला देऊ 25 लाख रुपये. बारामती पोटनिवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यावरती सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण एक मतदार म्हणून बारामतीला मतदान करायला जाणार आहोत. अजित पवार गटाने प्रचारात उतरण्यासंदर्भात विचारलं तर विचार करू, शेवटी रिश्ते मायने रखते है असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. कुटुंब म्हणून तर पवार कुटुंब असेल किंवा महाराष्ट्रातलं आपण सगळेच कुटुंब आहोत. राजकारण होत राहतं, वैयक्तिक संबंध. मी नेहमी माझ्या भाषणात सांगते, रिश्ते ही मायने रखते. सत्ता, पैसा, राजकारण हे तर चालूच राहतं, पण शेवटी माणसाच्या आयुष्यात त्याच्या अतिसुखात आणि अतिदुःखात माणसंच लागतं. पुढची महत्त्वाची घडामोड अशी की मुंबईतील चांदिवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्याची परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी हा आदेश दिलाय. आणि या प्रकरणातील याचिकाकर्ते हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी चांदिवली मतदारसंघातून नसीम खान यांचा पराभव केला. खान यांनी या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्याचे आदेश ऐतिहासिक असून 16 आणि 17 एप्रिलला मुंबईत तपासणी होणार असल्याची माहिती नसीम खान यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये तब्बल 1 कोटी मतदार हे वगळले जाण्याची भीती माजी निवडणूक अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये व्यक्त केलेली आहे. त्यामुळे सत्तेत सहभागी असलेली शिवसेना ॲक्शन मोडवरती आली आहे. शिवसेनेचा एकही मतदार यादीतून वगळला जाऊ नये यासाठी शिवसेनेने कंबर कसली आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक लावली आहे. मतदार यादीत विशेष सखोल पुनर्निरीक्षण हा शिवसेना बैठकीतला प्रमुख अजेंडा आहे. दरम्यान हातामधली कामं बाजूला ठेवून 15 मेपर्यंत जी मोहीम राबवली जाते त्यावरती लक्ष द्या असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्याची माहिती आहे.
त्याचबरोबर BLO जर चुकीचं वागला तर त्याची तक्रार करण्याच्याही सूचना शिवसैनिकांना देण्यात आल्या. आता अशोक खरात संदर्भातली एक मोठी अपडेट आपण बघूया. अशोक खरात प्रकरणी 160 GB डिजिटल पुरावे उघड झालेले आहेत. खरातच्या कारनाम्यांचा काळा चेहरा जो आहे तो आता समोर आलाय आणि फॉरेन्सिक अहवाल SIT कडे सादर करण्यात आलेला आहे. तपासाला चांगलाच वेग आलेला दिसतोय. एकूण 4 डिजिटल उपकरणांची यात तपासणी पूर्ण झाली आणि पुराव्यांमुळे खरात भोवतीचा फास अधिकच घट्ट झालेला आहे. प्रत्येक पुराव्याला A, B आणि C असा कोडवर्ड देण्यात आलाय. A मध्ये लैंगिक अत्याचाराचे गंभीर संकेत बघायला मिळत आहेत, तर नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 कालावधीतील हालचालींचा तपशील समोर आलाय. कॅनडा कॉर्नर कार्यालयातून हे सगळे पुरावे जप्त करण्यात आलेत आणि सगळा डेटा SIT कडून स्कॅन करण्यात आलाय. तर खरात प्रकरणात 160 GB डिजिटल पुरावे आता उघड झालेले आहेत. या 160 GB मधून कोणते कोणते नवे खुलासे होतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. मात्र या तपासाला एकंदरीतच वेग आल्याचं बघायला मिळते आणि खरात भोवतीचा फास जो आहे तो अधिकच आता घट्ट झालेला आहे. तर नेमकं काय सगळं घडलेलं आहे, तपासातून काय समोर आलं आपण समजून घेऊया. बोंधूची 160 GBची कुंडली जी आहे, तब्बल 160 GB डिजिटल पुराव्यांचा तपास हा पूर्ण झालाय. 32 GB क्षमतेचे तसंच 19 फोल्डर डेटा असणारे 3 पेनड्राईव्ह, 64 GB क्षमतेचे OTG पेनड्राईव्ह आणि लॅपटॉपसह हा सगळा डेटा SIT कडून स्कॅन करण्यात आलेला आहे. यामध्ये 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झाली आहे. फॉरेन्सिक आणि सायबर टीमकडून डिजिटल पुरावे जप्त करण्यात आलेत आणि SITने साक्षीदार आणि पीडितांचे जबाबसुद्धा नोंदवलेले आहेत. 160 GBच्या डिजिटल पुराव्यांमध्ये खराचे सगळे काळे कारनामे जे आहेत ते समोर आलेत. दरम्यान एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की बोंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातवरती शिर्डीत शेतकऱ्यांची फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या प्रकरणात 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कल्पना खरात अजून सुद्धा फरार आहे. 4 एप्रिलला कल्पना खरातच्या वकिलांनी राहता न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि या अर्जावरती आज राहता न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तर कल्पना खरातला जामीन मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर दुसरीकडे समता पतसंस्थेत बोंधू अशोक खरात नॉमिनी असलेल्या 100 खात्यांची चौकशी शिर्डी पोलीस करतायत. आतापर्यंत 33 जणांची चौकशी करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांच्या नावे असलेल्या 4 खात्यांवरून कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण झालेली आहे. या संदर्भात पोलीस चौकशी सुरू असून आज शिर्डी पोलीस प्रतिभा चाकणकर यांना जबाब नोंदवण्यासाठी नोटीस पाठवणार आहे. बोंधू अशोक खरात आणि त्याच्या पत्नीसह 5 जणांवरती शिर्डीमध्ये शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणामध्ये कल्पना खरात अजूनही फरार आहे. 2 आरोपी अटकेत आहेत आणि त्यांच्याकडनं अनेक धक्कादायक माहिती देखील समोर आली. त्या दृष्टीने देखील पोलिसांचा तपास सुरू आहे. आज कल्पना खरातला जामीन मिळणार का यासाठी आज राहता न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. आता मी राहता न्यायालयासमोर आहे आणि आपण जर बघितलं तर 4 एप्रिल रोजी ही जी कल्पना खरात आहे हिच्या वकिलांनी इथे अर्ज दाखल केलेला आहे अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी. मात्र त्याची सुनावणी आज होते आणि या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण कल्पना खरात ही गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. त्यामुळे तिचा शोध एकीकडे पोलीस घेत असताना आज राहता न्यायालय कल्पना खरातला जामीन देणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज साधारण दुपारी जे आरोपीचे वकील आणि सरकारी वकील युक्तिवाद करतील आणि या युक्तिवादानंतर राहता न्यायालय आज काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश देमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये नामांकित कंपनीमध्ये महिला लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी वेषांतर करून या घटनेचा भांडाफोड केल्याचं समोर आलंय. नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये तरुणी आणि महिला यांना लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल आहेत. मात्र हा प्रकार अतिशय गंभीर असल्यामुळे नाशिक पोलिसांनी गोपनीय पद्धतीने तपास केला आणि यात विशेष म्हणजे नाशिक पोलीस दलातील महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची एक टीम वेषांतर करून कंपनीमध्ये वावरत होती. 7 महिला पोलिसांच्या टीमने सर्व शहानिशा करून हा सगळा प्रकार उघडकीस आणलेला आहे. मीटिंग आणि इतर कामकाज करताना संशयित आरोपी अश्लील प्रकार करत होते. हे सगळं बघून शिताफीने त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. जवळपास 40पेक्षा जास्त CCTV चेक करून काही ठोस पुरावे गोळा करून ही मोठी कारवाई नाशिक पोलिसांनी केली आहे.
तर त्या पीडितांनी कंपनीतील मॅनेजरकडे याविषयी तक्रार केलेली होती, पण धक्कादायक बाब म्हणजे कंपनीच्या मॅनेजरने त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतलेली नाहीये. उलट त्यांना हे प्रकरण न वाढवण्याचा सल्ला दिला. दरम्यान दुसऱ्या महिला एचआरला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर महिला एचआर जी आहे तिने या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. या प्रकरणी पीडित महिलेने कंपनीच्या ऑपरेशन मॅनेजरकडे तक्रार केली होती, मात्र मॅनेजरने तुम्हें क्यों हायलाइट होना है, क्यों इस मॅटर में पडना है असा खोचक सवाल या पीडितेला विचारला आणि खळबळ उडाली आहे. ऑपरेशन मॅनेजर सध्या फरार असून नाशिक पोलीस तिच्या मागावरती आहेत आणि या प्रकरणात थेट संबंध नसला तरी महिला पीडितेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. तर नाशिकमध्ये लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित आरोपी आणि कथित पत्रकार रवींद्र एरंडेला नाशिक पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिलाय. तपासात सहकार्य करत नसल्यामुळे पोलिसांनी रवींद्र एरंडेला चांगला चोप दिल्याची माहिती आहे. यावेळी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणत संशयित आरोपी रवींद्र एरंडेने पोलिसांसमोर हात जोडले.